आता या सगळ्या ह्याच्यात म्हणजे हे पॅशन म्हणून जास्त दिसतंय मला रादर दॅन बिझनेस, राईट? तर व्हॉट मोटिवेट्स यू? या मागचं मोटिवेशन काय या सगळ्या करण्यामागचं? मी तर म्हणेल की माझे आतापर्यंतच्या या बिझनेसमधल्या प्रवासात जे काही क्रिएटिव्ह लोकांबरोबरच जास्त काम झालं, मी त्यांच्याकडूनच जास्त शिकायला मिळालं. आणि त्यांची जी जे माझ्याकडे येणारे यंगपासून अगदी ओल्ड सिनियर पण येतात आणि एनर्जी त्यांची जी असते, प्रत्येकजण काहीतरी एनर्जी देऊन जातो आणि काहीतरी शिकवून जातो. म्हणजे त्यांच्या पर्सनल लाईफ म्हटलं की आता परवाच एक 82 इयर्सच्या आजी आलेली होती माझ्याकडे पेपर क्लिनिंगमध्ये आणि त्या पायऱ्या चढून माझ्या इथपर्यंत आल्या. काय ते फक्त हुक्स कसं लावायचे मी हे केलेलं आहे हे त्या सांगायचं होतं. त्यांचं ते फ्रेमिंग मी 10 वर्ष आधीच केलेलं होतं, पण ते काहीच झालेलं नाही. पण एकदा ते हुक्स मी आता त्याचं डिझाईन बदललं आहे. त्याच फ्रेममध्ये मला हे दुसरं चित्र टाकायचं ते पण होतं आणि मी ते टाकून मी आल्याबरोबर त्यांनाही सांगितलं की हे हुक असं. पण त्या पेपर बिलिंगमध्ये त्यांचा तो थॉट होता कलर कॉम्बिनेशनचा. त्यांना ते त्यांच्या ग्रँडसनला द्यायचं होतं आणि ते कलर का वापरले हे आता मी घड्याळ चेंज करून बेस का चेंज केलं कलरचा ते त्यांनी मला सांगितलं. आणि तो थॉट आता तो त्यांच्याकडून आला की प्रत्येक कलरमध्ये एक थॉट असतो आणि ती एनर्जी. तर ते असं रोज एक मोटिवेशन हे असं येतं. लहानांकडूनही बघा शिकायला मिळतं. लहान मुलंही खूप असा वेगळा कलर न भीती नसते कुठलाही कलर कुठेही वापरून. फॉर एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर माझा मुलगा 2.5-3 वर्षाचा असताना त्याला अशीच एक कलर पॅलेट दिलेली होती आणि त्याने असे ते कलर मारून एक पेंटिंग केलेलं होतं. त्याला आम्ही ते एक फ्रेमिंग पण केलेलं आहे तसं. तर असं काहीतरी मोटिवेशन तसंच फ्रेंडचं कॉम्बिनेशन करताना ते एक मोटिवेशनच मिळतं की हा एक प्रवासातला. ओके सर, तुमचं मोटिवेशन? हिने जसं सांगितलं तसं मोटिवेशन म्हणजे रोज नवीन म्हणजे व्यक्ती रोजचे आपले ओळखीचे आहेत ते भेटायला मिळतं, शिकायला मिळतं. हां, आणि तो क्रिएटिव्ह प्रोसेसचा भाग होतो. त्याची जी क्रिएटिव्हिटीची जी प्रोसेस आहे म्हणजे तो थॉट ऐकण्यापासून तो प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्जन, हां, त्याच्यानंतर तो कस्टमरच्या भिंतीवर लागल्यानंतर त्याला मिळणारा समाधान, हे मोटिवेटिंग आहे. म्हणजे जेव्हा एखाद्या क्लायंटमध्ये आता मध्ये एका वडिलांचा फोटो म्हणजे ते अकोल्याच्या पुढं गाव आहे ते तिकडनं आला होता कस्टमर. का तर त्याने सगळीकडे चौकशी केली नाही चांगलंच पाहिजे तर त्याला आमचं नाव कोणीतरी सुचवलं तो तिथून आला. जेव्हा एवढा लांबचा प्रवास करून जेव्हा कस्टमर येतात तेव्हा आम्हालाही कुतूहल असतं की त्याला काय वाटलं झाल्यानंतर. जे रुटीन कस्टमर त्यांचा एक फीडबॅक ॲव्हरेजली म्हणजे त्यांना आमची सवय नाही आम्हाला त्यांची सवय ही झालेली असते की हे झाल्यानंतर हे असंच करणार आणि हे आवडणार आणि हे होणार. पण अशा कस्टमरकडून हे केलं आणि जेव्हा तो फोटो त्यांना फ्रेम करून त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये लावला हां आणि त्यांना विचारलं त्यांनी मला 3 दिवसानंतर फीडबॅक दिला. आम्हाला वाटले ते तिथंच आहेत. त्यामुळे हा मोटिवेशन फॅक्टर आहे. हा म्हणजे आम्ही ॲज अ रूल आम्ही गुगलवर कुठल्याही कस्टमरला सांगत नाही रिव्ह्यूज द्या आम्हाला. हां, तुम्हाला जे द्यायचं आहे ते द्या कारण माझा हा बिझनेस डिजिटलाइज्ड होऊ शकत नाही आणि आम्हाला तो करायचा सुद्धा नाही आहे. हां, AI तुम्हाला सांगणार ह्याला हा कलर वापरा पण AI तुम्हाला हे सांगणार नाही यातलं इमोशन काय आहे जे 1-to-1 इंटरॅक्शनमध्ये होणार. त्यामुळे वेबसाईट नाही आहे, व्हॉट्सअपवर काम करत नाही. जे काय ते समोरासमोर येऊन काम करायचं आणि समोर ह्युमन इंटरॅक्शन आल्यानंतर त्याच्यातून मिळणारा जो समाधान आहे तो खूप मोठा मोटिवेशनल फॅक्टर ठरतो. If you haven't subscribed yet, don't wait any longer. Subscribe now.